पण हे चित्र अत्यंत गंभीर आहे, महाराष्ट्राला कलंक लावणार आहे. राऊत साहेब, देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी नक्की झालंय. 5 तारखेला आझाद मैदानात शपथविधी होतो आहे, अशी ही माहिती समोर येते. नाही, अशी माहिती बरेच दिवस समोर येते, पहिल्या दिवसापासून माहिती समोर येते, पण तो दिवस काय, तो सूर्य काय उजाडत नाही अजून. 5 तारखेला अजून हा महिना संपायचा आहे, मला माहिती असेल. जवळजवळ आता नोव्हेंबर आता संपेल, मग डिसेंबर उजाडेल, आणि मग तुम्ही 5 तारखेचा वायदा करताय. तोपर्यंत आमचे काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील याचा भरोसा नाही. माझ्या माहितीप्रमाणे ते मनानं खचलेले आहेत, ते अस्वस्थ आहेत, त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे. याला जबाबदार कोण? त्यांची प्रकृती बिघडली असेल तर ती का बिघडली आहे? त्यांना काही शब्द देऊन कोणी फिरवला आहे का? असे अनेक गमतीशीर विषय सध्या चर्चेला आहेत. त्यांचा चेहरा पडलेला आहे, ते हसत नाहीत, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलेलं आहे, त्यांच्या डोळ्यात चमक दिसत नाही. ते एवढंच बडबडतात, मी लाडका भाऊ, मी लाडका भाऊ. पण तुम्ही लाडका भाऊ मोदी शहांचे राहिलेले नाहीत असं एकंदरीत दिसतंय. तुम्ही देवेंद्रजींचे लाडके भाऊ दिसत नाही, पण मी लाडका भाऊ, मी लाडका भाऊ असं ते सतत बडबडत आहेत. त्यांना उपचारांची गरज आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना योग्य पद्धतीनं उपचार केले पाहिजे, कारण भारतीय जनता पक्ष ही विषवल्ली आहे, नाग आहे. आम्हालाही डंख मारला याच पद्धतीने, आणि जे त्यांच्याबरोबर जातात त्यांना ते डंख मारतात. हा अनुभव आहे. महाराष्ट्राला हा विषारी नागांचा विळखा पडलेला आहे. तो आता कसा सोडवायचा लोकशाही मार्गानं, ते आम्ही पाहू. राऊत साहेब, आणखी होतं की शिंदे